नमस्कार, मी राहुल सोनटके, राष्ट्रीय मानवाधिकार नागपूर प्रदेश सचिव. पुड्डीगुडम टोल्यामध्ये मी आलेलो आहोत. तर इथे बघू शकता यांची व्यवस्था. हे बघा, ना धड रस्ते, ना पाण्याची सोय. हे बघा, अशा प्रकारचे रस्ते आहेत. ह्या ज्या योजना आहेत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, गडचिरोली जलजीवन मिशन कार्यक्रम सन 2000, सौर ऊर्जेवर आधारित लघुनळ पाणी पुरवठा योजना, पिंडीगुडम एम ग्रामपंचायत, येमली तालुका एट्टापल्ली, जिल्हा गडचिरोली. हे बघू शकता. पण येथे फक्त नुसते बोर्ड लागलेले आहेत, पण यांना पाण्यासाठी वनोवनी 2-2 किलोमीटर भटकावा लागतो. हे गाव तुम्ही बघू शकता. बघू शकता इथली अवस्था. तर हा तिथे बसले आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे आता हा तुम्ही सांगा. तर हे बघा, या गावामध्ये साधा एक रस्तासुद्धा अजून तयार झालेला नाही, खडीकरणसुद्धा झालेला नाही. तर हे बघा, तुम्ही रस्त्याची अवस्था बघू शकता, या गावाची अवस्था बघू शकता, पाण्याची अवस्था बघू शकता. आणि सरकार म्हणते हे हब सिटी. वारे वा 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 रे वा. यार का हब सिटी आहे बनवणार आहे देवेंद्र फडणवीससाठी. हे बघा रस्ता हे रस्ता बघा, रस्ता बघा. आता इथून जायचं कसं? आता इथून एक विमान आणावं लागेल, नाही तर मग विमानाच्या वरून जावं लागेल. हे बघा रस्ता, पिंडीगुडम. ना नाल्यांची सोय, ना रस्त्याची सोय. हे बघा रस्ता पिंडीगुडम. पिंडीगुडम. तर मला सरकारला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही हे जे वारे पब्लिसिटी करून जनतेची दिशाभूल करत आहात, हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न